आम्ही चाललो आहोत एका दिवसाच्या ट्रिपसाठी। तर नमस्ते गाईज, व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर पहिल्यांदा आम्ही मार्लेश्वरच्या वॉटरफॉलला चाललो आहे। तुम्ही बघितलंच असाल की खूप छान आणि फेमस आहे वॉटरफॉल आहे। तर बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या, खूप छान आहे। आणि सकाळी आम्ही पहाटे लवकर निघालो होतो, महादेवाचे दर्शन भेटले आम्हाला। तर माझ्या मैत्रिणींचा आणि माझा खूप छान असा प्रवास झाला आणि आम्ही खूप एन्जॉय केला। तर हा व्हिडिओ घालणं मला भागच होतं, कारण की हा एका व्हिडिओसाठी श्रुती पवारचा मोबाईल फुल स्टोरेज भरलं होतं। तर मला हे घालणं भागच होतं। तर आमची मस्ती बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आम्ही मस्ती करत मार्लेश्वरला आलो। आम्ही पहिल्यांदा गेलो तर एवढा छान धुकं पडलं होतं आणि खूप छान व्ह्यू दिसत होता। आणि तिथे गेल्या गेल्या मी तर फोटो काढायला सुरुवात केली, व्हिडिओ वगैरे माझं चालूच होतं। धबधबा खूप छान एक नंबर असा वाटत होता, आवाजानं मन प्रसन्न झालं त्या धबधब्याच्या। तर सगळ्यांच्या आधी दर्शन घेऊन मी बाहेर फोटो व्हिडिओ काढायला पडले। सो मैत्रिणी येऊपर्यंत काय करू म्हणून माकडांच्या बरोबर सेल्फी काढली। नंतर ना माझ्या मैत्रिणी आल्या, मग मैत्रिणींच्या बरोबर सेल्फ्या काढल्या। खूप छान असे फोटो काढले आम्ही। प्रार्थना माने हा आमचा कबीर सिंग। सगळे फोटो माझे तर हिनेच काढलेत। त्याच्यात तर प्रार्थनेचे स्टोरेज आहे, माझ्या अजिबात स्टोरेज। दर्शन झालेलं आहे। हां, कसं वाटतंय? कसं वाटतंय? एक नंबर मस्त, एक नंबर। अशा प्रकारे हे बसलेले आहेत सगळे। काय बघतास? हे अट्रॅक्शन फोर्सेस प्रत्येक मुलीचे कानातले। खूप छान आवडले, पण माझ्या मैत्रिणी सगळ्या आम्ही एक आफ्रिकन रील करत होतो, पण ती काय आमच्याकडून झाली नाही। सगळे बोलले चला बीचवरती करूया। ओके। तर पायऱ्या उतरत असताना आम्हाला एक छोटासा धबधब्यातून पाणी आलेलं दिसलं। मग तिथं आम्ही जाऊन म्हटलं एखादा व्हिडिओ वगैरे शूट करूया। तर पायऱ्या उतरत असताना आम्हाला एक वयस्कर आजोबा दिसले, त्यांना आम्ही व्हिडिओ करायला लावला। व्हिडिओ हां सगळं व्हिडिओ ಮಾಡಕ್ಕೆ व्हिडिओ शाहरुख खान वाले मार दो एक बार। कदम कदम पे लाखों हसीनाएं हैं, ये मेरे सारे हसीनाएं हैं। तर आम्ही मार्लेश्वरमधून निघाल्यानंतर गेलो गणपतीपुळेमध्ये। गणपतीपुळेमध्ये पावसामुळे खूप पाणी मागच्या आवारामध्ये आलं होतं मंदिराच्या। तर आम्हाला हे माहीत असून सुद्धा आम्ही गेलो, म्हटलं गणपतीचं दर्शन व्हायलाच पाहिजे, कोकणात गेलो आहे तर आम्ही छानपैकी मंदिराच्या समोर फोटो काढले। तुम्ही बघू शकताय लाटा केवढ्या जोरात चालू आहेत, याच्यामुळेच बाहेर सोडत नव्हतात, गेट बंद केलं होतं। तर आम्ही गणपतीपुळेचा बीच लांबूनच बघून आलो। तर आम्ही गणपतीपुळेवरून गेलो शांत फेमस बीचकडे, तुम्हाला श्रुती पवार सांगेलच। आता आम्ही आरेवारी बीचला आलेलो आहोत। चुकीचं बीच टाकलेली, मग अशी तळ होती त्याला बीच टाकले बघा। तिने एक स्नॅप टाकला होता, त्या स्नॅप मध्ये आम्ही नुकताच गणपतीपुळेच्या मंदिरातनं बाहेर पडलो होतो आणि ते समुद्र दिसत होतं। तिला तो वाटला आरेवारी बीच आणि तिने स्नॅपवर ते आरेवारी बीच म्हणून सगळ्यांना टाकून दिलं, अशी ही मुलगी। सो इन शॉर्ट आम्ही स्वप्नील जोशीची रील बघून इथे आलेलो आहोत। आमची मोस्ट बरोबर का नाही साक्षी? आमची म्हणजे अरे वगैरे काय बेड, मी आता रत्नागिरी सोडली काय बेड सगळं मी काय किती सुंदर सगळं, म्हणजे आरेवारी टर्न तुम्हाला बीच दिसतो। इट इज हेवी। वैष्णवीने
अपना नाम लिखा है। फिर इधर राजलक्ष्मी अपना नाम, बड़ा सा नाम लिखते हुए। फिर इधर ये अपने पति का नाम लिखते हुए। एंड माझा असं विचार आहे, रेतीत नाव लिहून पुसल्या जाणाऱ्यापेक्षा हृदयात नाव लिहिलेलं कधी. हा माझं हृदय काढून बाहेर नाव लिहिते मी असं. लॉजिक. आय जस्ट एन्जॉय. आरेवारी बीच हा खूपच शांत होता. गणपतपुळ्याचा बीच खूपच रागीट होता, जास्त जोरात लाटा होता. पण त्याचे हे उलटच आहे, कारण की इथं खूप छान शांत लाटा होत्या. तर सगळ्यांचा फोटो काढून झाल्यानंतर एकत्र आम्ही ग्रुप फोटोज काढले आणि म्हटलं गणपतीपुळेमध्ये जी रील होणार होती ती काही झालीच नाही. म्हटलं आता इथं आरेवारी बीचवरती करूया. सगळं बॅकग्राऊंड आमचं बात करून टाकलं. आम्ही 100 वेळा व्हिडिओ केल्यानंतर एक आम्हाला पसंत पडला आणि आम्ही ती रील टाकली. जर ती रील तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर तुम्ही इन्स्टाच्या पेजवरती जाऊन बघू शकता. खूप छान वाटलं आरेवारी बीचवरती जाऊन. तुम्ही पण कधीतरी भेट द्या. तर आम्ही आरेवारी बीचवरून कडेलोट पॉईंटकडे आलो. तिथे जास्त वेळ काही थांबता आलं नाही, पण छान वाटलं कारण की तिथं आम्ही समुद्र बघत बघत चहा पिला. खरं मेन आम्हाला पावसानं खूप साथ दिली. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.